नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो पाठ पाहतोय तो आहे मौर्यकालीन भारत. यामध्ये आपण काही मुद्दे पाहणार आहोत. त्यामध्ये ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी आणि मौर्य साम्राज्य. त्या अगोदर आपण काही गोष्टी माहिती करून घेणार आहोत. त्यामध्ये इसवी सन पूर्व 6वे शतक, या 6व्या शतकामध्ये इराणमध्ये जो सायरस नावाचा एक राजा होता आणि त्याचं त्या ठिकाणी एक मोठं साम्राज्य त्याने प्रस्थापित केलेलं होतं. आणि हे जे साम्राज्य आहे हे वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरले होतं. म्हणजे हे खूप मोठं साम्राज्य होतं की जे इराणपासून वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत असं इतक्या मोठा विस्तार या साम्राज्याचा होता. आणि इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने काय केलं तर भारताचा जो वायव्येकडील प्रदेश आहे आणि पंजाबपर्यंतचा काही भाग त्याने तो जिंकून घेतला. जो सम्राट दारियुश आहे हा इराण सम्राट होता की ज्याने भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग त्याने काय केलेला आहे, इसवी सन पूर्व 518 मध्ये त्याने जिंकून घेतलेला आहे. आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशामधील काही सैनिक त्याने आपल्या सैन्यामध्ये काय केलं ते भरती करून घेतलेले होते. म्हणजे ज्या भारताचा जो प्रदेश जिंकलेला होता त्या प्रदेशामधले जे सैनिक होते त्या लोकांना त्याने आपल्या सैन्यामध्ये काय केलं, भरती केलं. हे आता ही माहिती कशातून मिळाली तर ही माहिती जी आहे ही जे ग्रीक इतिहासकार आहेत, जे ग्रीक साहित्यकार आहेत त्यांच्या लेखनामधून आपल्याला ही माहिती काय दिलेली मिळालेली आहे. त्यानंतर सम्राट दारियुश जो आहे याच्या काळामध्ये भारत आणि इराण, सम्राट दारियुश इराणचा सम्राट आहे आणि या दारियुशच्या काळामध्ये काय झालेलं आहे, भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध काय झालेले आहेत, प्रस्थापित झालेले आहेत. राजकीय संबंध हे काय झालेले आहेत, त्यातून निर्माण झालेले आहेत. आणि हे संबंध प्रस्थापित यामुळं काय घडलं तर व्यापार आणि कला हे दोन जे क्षेत्र आहेत, व्यापार आणि कला या क्षेत्रामधील देवाणघेवाण वाढली. म्हणजे भारत आणि इराण यांच्यामध्ये व्यापार सुरू झाला. कलाक्षेत्र आहे, यामध्ये चित्रकला असेल किंवा मूर्तिकला असेल, अशा विविध प्रकारच्या कला, साहित्य असेल, या सगळ्यांमध्ये काय झाली, देवाणघेवाण वाढली. त्यानंतर सम्राट दारियुश याच्या साम्राज्यामध्ये सर्वत्र दारिक नावाचं एक प्रकारचं चलन लागू केलेलं होतं. चलन जसं आपल्याकडे रुपया आहे, आपलं भारताचं चलन हे रुपया आहे, तसं जो दारियुश सम्राट आहे त्याच्या साम्राज्यामध्ये दारिक नावाचं एक काय होतं, चलन होतं. दारिक नावाचं चलन म्हणजे त्याच्या पूर्ण साम्राज्यामध्ये सगळीकडेच हे चलन त्याने सुरू केलं. त्यामुळे काय झालं तर त्यामुळे एक गोष्ट सोपी झाली, ते म्हणजे व्यापार करणं सोपं झालं. कारण सगळीकडेच काय झालं, एक चलन होतं. त्यामुळं त्या ठिकाणी व्यापार करणं काय झालं, सहज सोपं झालं. त्याचबरोबर पर्सिपोलिस हे सम्राट दारियुशच्या राजधानीचं शहर, किंवा त्याने हे राजधानीचं शहर या सम्राट दारियुशच्या काळामध्ये बांधलं गेलेलं होतं. आणि हे पर्सिपोलिस हे जे ठिकाण आहे हे कुठं आहे तर हे इराणमध्ये आहे. कुठे आहे, इराणमध्ये आहे. आता तुम्हाला हे जे खाली दिसतं आहे हे नाणं आहे, जे सम्राट दारियुशने नाणं जे निर्माण केलेलं आहे दारिक नावाचं, तर हे नाणं आपल्याला समोर दिसतंय चित्रामध्ये. त्यानंतर आपण आता पाहतोय ते म्हणजे 7.1 ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी. सम्राट सिकंदर, आपण त्याच्या नावाने, सम्राट सिकंदराच्या नावाने आपल्याकडे एक म्हण पण आहे, जो जिता वही सिकंदर. ही जी आपण म्हण म्हणतो ते या सम्राट सिकंदराच्या नावानेच प्रसिद्ध झालेली आहे. त्याचा इतिहास आपण पाहूया आता. तर हा जो सिकंदर होता याचं नाव जे आहे ते अलेक्झांडर, सम्राट अलेक्झांडर असं त्याचं नाव आहे. त्याला सिकंदर असं म्हटलं जातं. आणि हा ग्रीक राजा आहे. कोण आहे, ग्रीक राजा आहे. जो सम्राट सिकंदर आहे हा कोण आहे, ग्रीक राजा आहे. आणि यानं इसवी सन पूर्व 326 मध्ये काय केलेलं आहे तर भारताचा वायव्य प्रदेश आहे त्या वायव्य प्रदेशावर काय केलेलं आहे, भारताच्या वायव्य प्रदेशावर त्याने स्वारी केलेली आपल्याला दिसून येते. हे जे चित्र दिसतंय आपल्याला हे आहे सम्राट सिकंदर, त्याला अलेक्झांडर असं म्हणलं जातं. तर त्याने भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केलेली आहे
आणि तो सिंधू नदी जी आहे ती सिंधू नदी ओलांडून तो कुठे आला, तर तो तक्षशिला या ठिकाणी आला. तक्षशिला हे ठिकाण आहे आपल्या वायव्य भारतामध्ये. तर या ठिकाणी तो तक्षशिलामध्ये काय आला आला आणि या मार्गावर किंवा या मार्गावर येत असताना त्याला तिथल्या काही स्थानिक जे राज्यकर्ते होते, भारतीय राज्यकर्ते होते किंवा भारतीय राजे होते, त्यांच्याशी त्याला लढा द्यावा लागला होता. म्हणजे भारतामध्ये येत असताना की त्या वायव्य सरहद्दीमधून येत असताना, त्या तक्षशिलेमध्ये येत असताना त्याला काही स्थानिक भारतीय राजांनी काय केलं, विरोध केला आणि विरोधामुळे त्याला त्यांच्याशी लढा द्यावा लागला. पण तरीसुद्धा पंजाबपर्यंत पोहोचण्यात मात्र सिकंदर काय झाला, यशस्वी झाला. म्हणजे त्याने काही राजांचा पराभव केला आणि तो पंजाबपर्यंत काय झाला, पोहोचण्यात यशस्वी झालेला आपल्याला दिसून येतो. सिकंदर हा काय झाला, पंजाबपर्यंत पोहोचला भारतीय राजांचा पराभव करून. मात्र जरी भारतीय राजांचा पराभव झालेला असला, तो पंजाबपर्यंत पोहोचलेला असला, तरी मात्र या स्वारीमध्ये त्याच्या सैनिकांना मात्र काय झालेले, फार हाल अपेष्टा सहन करावे लागलेले आहेत. म्हणजे त्यांना खूप त्यांचा हाल झालेलं दिसून येतं. हाल अपेष्टा त्यांना सहन कराव्या लागल्या होता आणि त्यामुळं काय झालं, आतापर्यंत एवढा प्रवास केलेला होता, त्यामुळं त्या प्रवासामुळं परत त्यानंतर युद्ध जी केली त्या युद्धामुळं त्यांचे सैनिक आता कंटाळलेले होते. त्यामुळं आता काय झालं होतं, की त्यांना आपल्या मायदेशी जाण्याचे वेध लागलेले होते. म्हणजे आता वेध लागणे म्हणजे त्यांना आपल्या मायदेशी परत न्यायचं होतं. म्हणजे आपल्या मायदेशाची आठवण त्यांना त्या ठिकाणी येऊ लागली होती. त्यामुळं या सैनिकांनी काय केलं, तर या सैनिकांनी सिकंदराच्या विरुद्ध त्याला बंड पुकारलं, की आता आम्हाला इथून पुढे नाही जायचं, आम्हाला युद्ध आता करायचं नाही, आता आम्हाला आमच्या घरी जायचं आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्याच्या विरुद्ध बंड पुकारलेलं होतं. आणि त्यामुळं या सैनिकांच्या समोर सिकंदराला काय होतं, माघार घेणं भाग होतं. म्हणजे त्यांना माघार घ्यावं लागलं, कारण एवढंसं जो जिंकत आलेला होता तो या सैनिकांच्या जीवावर जिंकत आलेला होता आणि आता सैनिकांनीच बंड केल्यानंतर सिकंदराला मात्र काय करावं लागलं, माघार घ्यावी लागलेली होती. सिकंदराला काय घ्यावी लागलेली आहे, माघार घेणं भाग झालं. त्यामुळं त्यानं काय केलं, की आतापर्यंत जो भारतामध्ये जिंकलेला प्रदेश आहे, त्या प्रदेशाची व्यवस्था नीट व्यवस्थित राहावी यासाठी त्याने आपल्या काही ग्रीक अधिकारी जे होते, त्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका त्या ठिकाणी केल्या. भारतातला प्रदेश जिंकण्यासाठी काय केलं, जो जिंकलेला प्रदेश आहे, त्याची व्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी त्याने आपल्या ग्रीक अधिकाऱ्यांची नेमणुका त्या ठिकाणी त्यांना केलेली आहे आणि त्यांना सत्रप असं म्हटलेलं आहे. जे अधिकारी नेमले गेले ग्रीक अधिकारी, त्या अधिकाऱ्यांना काय म्हटलं जातं, सत्रप असं म्हटलं जातं. त्यानंतर तो काय केला, पाठीमागे फिरला. तो मायदेशी सैनिकांना मायदेशी जायचं होतं, त्यामुळे तो काय झाला, तो पाठीमागे निघाला. परंतु त्याच्या मायदेशी जात असताना मात्र वाटेत बॅबिलॉन हे एक ठिकाण आहे आणि बॅबिलॉन या ठिकाणी इसवी सन पूर्व 323 मध्ये सम्राट अलेक्झांडर म्हणजे सम्राट सिकंदर याला काय झालं, या ठिकाणी तो आजारी पडला आणि त्या ठिकाणी त्याचा त्या आजारपणामध्ये मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतो. सम्राट सिकंदर किंवा सम्राट अलेक्झांडर हा मायदेशी परत असताना त्याचा मृत्यू बॅबिलॉन या ठिकाणी इसवी सन पूर्व 323 मध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आणि हे ठिकाण जे आहे ते कुठं आहे, तर हे ठिकाण आज जे इराक आहे ते इराकमध्ये आपल्याला हे ठिकाण आपल्याला दिसून येतं. बॅबिलॉन हे ठिकाण इराकमध्ये आहे. तर सिकंदराच्या आगमनामुळे काय झालं, भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यामधला व्यापार वाढला. पहिला व्यापार होता, परंतु नंतर काय झालं, तर यांच्यामधला जो व्यापार आहे तो व्यापार वाढीस लागलेला आपल्याला दिसून येतो. आणि सिकंदर ज्यावेळी आला त्याच्याबरोबर काही जे इतिहासकार होते, इतिहासकार होते, मग त्यांनी काय केलं, तर त्या इतिहासकारांनी त्यांच्या लेखनामधून म्हणजे त्यांनी जे ग्रंथ लिहिले किंवा साहित्य लिहिले त्यातून पश्चिमेकडील जगाला काय केलं, तर भारताचा परिचय करून दिला. म्हणजे भारतामधलं वातावरण कसं आहे, भारतामधले लोक कसे आहेत, या सगळ्याचा अभ्यास करून त्यानं काय केलेला आहे, तर पश्चिमेकडील म्हणजे पाश्चात्य जग आहे त्यातल्या लोकांना काय केलं, भारताचा परिचय करून दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर ग्रीक भारतामध्ये आले आणि ग्रीक भारतामध्ये आल्यानंतर त्यामुळे काय झालं, तर ग्रीकांचा काही गोष्टींचा प्रभाव हा भारतीयांवर झालेला दिसून येतो. मग यामध्ये ग्रीक जी मूर्तिकला होती त्या मूर्तिकलेचा प्रभाव हा भारतीय कलाकौशलीवर काय झालेला पडलेला आपल्याला दिसून येतो. मग त्यातून काय झालं, तर त्यातून पुढे गांधार नावाच्या शैलीचा काय झाला
उदय झाला. म्हणजे ग्रीक आणि भारत या 2 कला एकत्र आल्या आणि त्यातून काय झालं, एक नवीन कलाशैली निर्माण झाली. तिला काय म्हटलेलं आहे, गांधार कलाशैली असं तिला म्हटलेलं आहे. आता जे ग्रीक राजे होते, त्या ग्रीक राजांची नाणी पण वैशिष्ट्यपूर्ण असायची. म्हणजे महत्त्वाची ही नाणी आहेत. वैशिष्ट्यपूर्ण त्यांची नाणी होती. तर असं काय वैशिष्ट्य होतं? तर त्या नाण्यांच्या एका बाजूला काय होतं, तर ते जे नाणे पाडलेलं आहे किंवा ज्या राजाने नाणे पाडलेले त्या राजाचं चित्र असायचं. तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचं चित्र असायचं. म्हणजे ज्या राजाने नाणे पाडले त्याचं चित्र एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचं चित्र असे. त्याचबरोबर नाण्यावर ज्या राजाने नाणं पाडलेलं आहे त्या राजाचं नाव असे आणि सिकंदराची नाणीसुद्धा अशाच प्रकारची होती. आपल्याला इथे दिसते पहा समोर चित्रामध्ये की सिकंदरानं सुद्धा जी नाणी पाडलेली आहे त्यामध्ये एका सिकंदराचं चित्र दिसतंय आणि एका बाजूला एका ग्रीक देवतेचं चित्र आपल्याला हे दिसत आहे. हे सिकंदराचं नाणं त्याची दोन्ही बाजू. हे जे दिसतंय आपल्याला हे सिकंदराचं चित्र आहे आणि हे ग्रीक देवतेचं चित्र आहे. ठीक आहे. नंतरच्या काळामध्ये भारतातील राजांनी अशा प्रकारची काय केली, नाणी पाडण्यास सुरुवात केली. म्हणजे भारताने त्यांचा ग्रीकांचा भारतीयांवर प्रभाव पडलेला आहे. त्यातूनच नाणी पाडण्याची कलासुद्धा ह्या ग्रीकांकडूनच घेतलेली आहे. म्हणजे भारतीयांनी जी नाणी पाडण्याची कला आहे ही ग्रीकांकडून घेतलेली आहे. त्यानंतर आपण पाहतोय ते म्हणजे मौर्य साम्राज्य. यामध्ये महत्त्वाचा मौर्य साम्राज्यामधला महत्त्वाचा जो राजा आहे, सम्राट आहे तो म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. चंद्रगुप्त जो मौर्य आहे त्याने काय केलेले आहे, या मौर्य घराण्याची स्थापना ही केलेली दिसून येते. यामध्ये त्याने जो मगधचा सम्राट होता त्याचं नाव होतं नंद राजा, त्याचं नाव होतं धनानंद. या धनानंदाचा पराभव करून मौर्य साम्राज्य त्याने त्या ठिकाणी स्थापन केलं होतं. धनानंद हा जुलमी होता, लोकांवर अन्याय करत होता, धनाचा लोभी होता. नावाप्रमाणे तो धनाचा लोभी होता. त्यामुळे लोक याच्या राजवटीला कंटाळलेले होते. त्यामुळं याचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्य काय झाला, इसवी सन पूर्व 325च्या सुमारास त्याने आपली मगधावर सत्ता स्थापन केली. त्याचबरोबर त्याने ही सत्ता स्थापन केल्यानंतर त्याने अवंती हे आणि सौराष्ट्र हे जिंकून घेतलं आणि त्यानंतर आपल्या साम्राज्याचा विस्तार करायला सुरुवात केलेली आहे. आता हा जो चंद्रगुप्त मौर्य आहे, या चंद्रगुप्त मौर्याने आर्य चाणक्याच्या मदतीनं या धनानंदाचा पराभव केलेला दिसून येतो. आर्य चाणक्य त्याला आपण कौटिल्य असं म्हणतो. तर या आर्य चाणक्याच्या मदतीनं धनानंदाचा पराभव केलेला आहे आणि आपलं साम्राज्य स्थापन केलेलं आहे. आणि साम्राज्य स्थापन केल्यानंतर त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेतले आणि त्यानंतर आपल्या साम्राज्याचा विस्तार करायला त्याने सुरुवात केलेली आहे. आता जे सिकंदरानं नेमलेले जे अधिकारी होते, ग्रीक अधिकारी, त्यांना आपण सत्रप म्हणत होतो. तर या सत्रपांमध्ये काय झालं की या सम्राट सिकंदराच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झालेल्या होत्या. म्हणजे जे अधिकारी नेमले होते सिकंदराने, हे अधिकारी नेमले होते, अधिकाऱ्यांना सत्रप म्हणलं जातं. आणि या सिकंदराच्या मृत्यूनंतर काय झालं, तर सत्तेसाठी या सत्रपांमध्ये लढाई सुरू झाल्या आणि त्यामध्ये सेल्युकस निकेटर हा जो होता तो सिकंदराचा सेनापती होता. सेल्युकस निकेटर जो आहे तो सिकंदराचा कोण होता, सेनापती होता. आणि या सिकंदराच्या मृत्यूनंतर तो काय झाला, बॅबिलोनचा राजा झाला. म्हणजे ज्या ठिकाणी सिकंदर मरण पावला त्या ठिकाणी म्हणजे इराकमध्ये आता जे स्थान आहे त्या ठिकाणचा राजा कोण झाला, तर सिकंदराचा सेनापती जो होता तो म्हणजे सेल्युकस निकेटर हा तिथला काय झाला, राजा झाला, की जो सिकंदराचा सेनापती होता. मग याने काय केलं, तर त्यानं म्हणजे सेल्युकस निकेटर यानं काय केलं की भारताचा जो वायव्य भारत आहे आणि पंजाब आहे, तर या प्रांतावर त्याने काय केलं, आक्रमण केलं. म्हणजे वायव्य भारत आणि पंजाब या दोन्ही ठिकाणावर त्याने काय केलेलं दिसतं, आक्रमण केलेलं दिसून येतं. त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य आहे, या चंद्रगुप्ताने काय केलं, या सेल्युकस निकेटरच्या आक्रमणाचा यशस्वी काय केला, प्रतिकार केला.
म्हणजे चंद्रगुप्त मौर्याने केलं की सेल्युकस निकेटरचा पराभव केलेला आहे. आणि पराभव केल्यामुळं अफगाणिस्तानमधील काय झाली, काबूल, कंदहार, हेरात हे प्रदेश चंद्रगुप्ताच्या साम्राज्यामध्ये काय झाले, सामील झाले. कारण सम्राट चंद्रगुप्त मौर्याने काय केलेलं आहे, या सेल्युकस निकेटरचा पराभव केलेला आहे. त्यामुळं त्याच्या ताब्यामधील जे काही प्रदेश होते, मग उदाहरणार्थ अफगाणिस्तानमधील काबूल, कंदहार, हेरात हे प्रदेश काय झाले, सम्राट चंद्रगुप्ताच्या साम्राज्यामध्ये सामील झाले. ठीक आहे. त्यानंतर आपण हे वाचणार आहोत, फक्त वाचन करणार आहोत. माहीत आहे का तुम्हाला? तर यामध्ये विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिलेले. विशाखा दत्त नावाचा एक नाटककार आहे की ज्याने संस्कृतमध्ये मुद्रा राक्षस नावाचं हे नाटक लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये त्याने काय दिलेलं आहे, तर त्याने धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्ताने आपली स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली याबद्दलची माहिती या नाटकामधून दाखवलेली आहे. आणि या कथानकामध्ये आर्य चाणक्य, जसं तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, आर्य चाणक्य किंवा कौटिल्य याच्या योगदानास विशेष महत्त्व दिलेले. म्हणजे याच आर्य चाणक्याच्या मदतीने सम्राट मौर्याने, चंद्रगुप्त मौर्याने या धनानंदाचा पराभव केलेला दिसून येतो. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहतोय ते म्हणजे मेगॅस्थनीस. आता हा मेगॅस्थनीस कोण होता, तर सम्राट चंद्रगुप्त मौर्याने ज्याचा पराभव केला तो म्हणजे सेल्युकस निकेटर. या सेल्युकस निकेटरचा कोण होता, तो राजदूत होता. कोण होता राजदूत, तो म्हणजे मेगॅस्थनीस. मेगॅस्थनीस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत होता की जो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये राहिला होता. म्हणजे सेल्युकस निकेटरचा पराभव झाल्यानंतर त्याने आपला राजदूत काय केला होता, सम्राट अशोकाच्या दरबारामध्ये त्याला थांबवलेलं होतं. आणि त्याने जो या दरबारामध्ये राहून त्याने जो एक ग्रंथ निर्माण केला, त्या ग्रंथाचं नाव आहे इंडिका. इंडिका हा ग्रंथ या मेगॅस्थनीस याने लिहिलेला आहे. आणि या ग्रंथामध्ये मौर्यकालीन भारताचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. आणि भारताच्या इतिहासामध्ये या ग्रंथाचं खूप महत्त्व आहे किंवा भारताच्या इतिहासासंदर्भात महत्त्वाचं साधन आहे किंवा मौर्यकालीन इतिहास अभ्यासताना या ग्रंथाचा खूप मोठा फायदा होतो किंवा या ग्रंथाच्या आधारे आपल्याला आणखीन अभ्यास करता येतो. ठीक आहे. त्यानंतर गुजरात राज्यामधील जुनागडजवळ, गुजरात राज्य जे आहे त्या गुजरात राज्यातील जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्य आहे. या सम्राट मौर्याने किंवा चंद्रगुप्त मौर्याने काय केलेलं आहे, एक धरण बांधलेलं आहे. त्या धरणाचं नाव आहे सुदर्शन. सुदर्शन नावाचं काय केलेलं आहे, धरण बांधलेलं आहे. असा त्या ठिकाणी जो एक शिलालेख तयार आहे, त्या शिलालेखामध्ये काय केलेला आहे, त्याचा उल्लेख आहे की गुजरात राज्यातील जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने काय केलेलं आहे, सुदर्शन नावाचं एक धरण बांधलेलं आहे, असा त्याचा उल्लेख त्या शिलालेखामध्ये आपल्याला आढळून येतो. आता माहीत आहे का तुम्हाला, हे आपण वाचून पाहणार आहोत. यामध्ये जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता असं मानलं जातं. म्हणजे सम्राट चंद्रगुप्त मौर्य जो आहे त्याने काय केलेलं आहे, तर जैन धर्माचा त्याने स्वीकार केलेला होता. आणि त्याने आयुष्याच्या शेवटी त्याने स्वतःहून काय केलेलं आहे, राजपदाचा त्याग केलेला आहे. म्हणजे राजा जो होतो ना, राजपदाचा त्याग केलेला आहे आणि आपल्या मुलाला काय केलेलं आहे, राजपद दिलेलं आहे. आणि उरलेले जे आयुष्य आहे ते त्याने कुठं घालवलं, तर कर्नाटकमधील श्रवणबेळगोळ नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यानं आपलं उरलेलं आयुष्य घालवलेलं आहे. आणि पुढं त्याचा त्याच ठिकाणी मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे जैन धर्माचा स्वीकार केला आणि त्या ठिकाणी सर्व राजपदाचा त्याग करून त्याने जैन धर्माचा स्वीकार केलेला दिसून येतो. आणि उरलेलं आयुष्य त्याने कुठं घालवलेलं आहे, तर कर्नाटकमधील श्रवणबेळगोळ या ठिकाणी त्याने घालवले आहे. आणि त्याच ठिकाणी त्याचा परत मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण पाहतोय ते म्हणजे सम्राट अशोक. सम्राट अशोक, तर चंद्रगुप्ताने काय केलं होतं, आपल्या राजपदाचा त्याग केला. आणि राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याने आपला जो मुलगा आहे त्याचं नाव आहे बिंदुसार. सम्राट चंद्रगुप्त मौर्य याचा मुलगा, याचं नाव आहे बिंदुसार, हा राजा झाला. आणि बिंदुसारचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मुलगा, त्याचं नाव आहे सम्राट अशोक, त्याचं नाव आहे अशोक. तो इसवी सन पूर्व 273 मध्ये काय झालेला आहे, सत्तेवर आलेला आहे. इसवी सन पूर्व 773 मध्ये अशोक हा
राजसत्तेवर आलेला आहे, मगधच्या सत्तेवर आलेला आहे. त्याच्या अगोदर त्याचे वडील आले, त्या वडिलांनंतर मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर हा मग सत्तेवर आलेला आहे. म्हणजे चंद्रगुप्ताचा सम्राट अशोक कोण आहे? तर चंद्रगुप्ताचा नातू आहे. ठीक आहे. आता राजा होण्यापूर्वी म्हणजे सम्राट अशोक राजा होण्यापूर्वी तो कुठे होता? तर तो तक्षशिला आणि उज्जैनी या ठिकाणी राज्यपाल म्हणून तो काम करत होता किंवा त्यांचा राज्यपाल होता. राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक जी केलेली होती तक्षशिला आणि उज्जैनी या ठिकाणचा राज्यपाल म्हणून त्याची नेमणूक केलेली होती. आणि तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे एक बंड झालं आणि ते बंड त्याने काय केलं होतं? यशस्वीरित्या मोडून काढलेलं होतं. तक्षशिला या ठिकाणी जे बंड झालं ते बंड या सम्राट अशोकाने काय केलेलं आहे? यशस्वीरित्या मोडून काढलेलं आहे. आणि त्यानंतर मगधचे सम्राटपद म्हणजे त्याचे वडील मरण पावल्यानंतर म्हणजे बिंदुसार मरण पावल्यानंतर किंवा बिंदुसारच्या मृत्यूनंतर मगधचे सम्राटपद हे सम्राट अशोकाला मिळालेलं आहे. आणि मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने काय केलेले आहे? कलिंगवर स्वारी केलेली आहे. मगधच्या शेजारी असलेले एक छोटंसं ओरिसाच्या जवळ असलेले एक छोटंसं राज्य कलिंग या जो कलिंग राज्याचा प्रदेश आहे तो आज कुठं आहे? तर ओरिसा म्हणजे ओडिशा राज्यामध्ये त्याचा प्रदेश आहे, आजचा ओडिसा. आणि त्या प्रदेशावर त्याने आक्रमण करून काय केलं होतं? विजय मिळवलेला होता. कलिंगवर विजय मिळवला होता. आणि हा कलिंगवरचा विजय सम्राट अशोकाच्या आयुष्यामधला एक महत्त्वाचा विजय होता. कारण या विजयानंतर सम्राट अशोकाचं पूर्णतः आयुष्य हे बदलून गेलेलं आपल्याला दिसून येतं. ते आपण पाहणार आहोत. वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत तसंच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचं साम्राज्य पसरलेलं होतं. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की किती मोठं साम्राज्य याने विस्तारलेलं होतं. वायव्येस अफगाणिस्तानपासून ते उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत हे राज्य पसरलं होतं. तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत म्हणजे गुजरातच्या पर्यंत सम्राट अशोकाचं काय झालं होतं? साम्राज्य पसरलेलं होतं. त्यानंतर आपण पाहतोय जे सम्राट अशोकाच्या आयुष्यामध्ये बदल करणारं युद्ध ते म्हणजे कलिंगचं युद्ध. तर कलिंगच्या युद्ध हे सम्राट अशोकाने जिंकलेलं होतं. परंतु या युद्धामध्ये सम्राट अशोकानं किंवा सम्राट अशोकाच्या सैन्याने व सम्राट अशोकाने खूप मोठा रक्तपात केलेला दिसून येतो. या युद्धामध्ये अनेक लोक मारली गेली, भयंकर असा रक्तपात झाला. आणि हे पाहून सम्राट अशोकाने पुढे कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतलेला होता. म्हणजे इतका रक्तपात झाला की ते पाहून अशोकाला सुद्धा त्याचा त्रास झाला आणि त्यातून त्याने आपण पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय त्याने घेतला. आणि त्यातून त्याने सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने काय झाले? महत्त्वाचे झाले होते. पहा, कलिंगमध्ये त्याने खूप रक्तपात केला, युद्ध जिंकलं, परंतु खूप मोठा रक्तपात झाला. त्यामुळे त्याला पश्चाताप झाला, खूप लोक मारले गेले. त्यामुळे त्याने काय केलं होतं? कधीही युद्ध न करण्याचा त्याने निर्णय घेतलेला होता. आपल्याला ह्या नकाशामध्ये दिसतंय तो आहे मगधचं साम्राज्य. कुठून ते कुठंपर्यंत साम्राज्य प्रस्थापित झालेलं होतं हे आपण पाहतोय. तर इकडे पूर्वेपासून ते इकडे सौराष्ट्रापर्यंत म्हणजे गुजरातच्या भागपर्यंत. त्यानंतर इकडे वायव्येला आपण पाहतोय, वायव्येला हिंदुकुश पर्वतापासून कलिंग किंवा इकडे नेपाळपासून ब्रह्मगिरी डोंगरापर्यंत असं साम्राज्य सम्राट अशोकाने आपलं पसरवलेलं होतं किंवा आपल्या साम्राज्याचा विस्तार त्याने केलेला दिसून येतो. याच्यामध्ये आपल्याला सम्राट अशोकाचे स्तंभलेख जिथं ज्या ठिकाणी आपल्याला अशी खून दिसते तिथं त्याचे स्तंभलेख आहेत. त्यानंतर जिथं अशा प्रकारची खून आहे तिथं शिलालेख आहेत. म्हणजे दगडावर कोरलेले लेख त्याला शिलालेख म्हणतो. तर अशा ठिकाणी
ही सम्राट अशोकाचे शिलालेख आणि स्तंभलेख आहेत. त्यानंतर आपण पुढे पाहतोय, तर त्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे गुण होते ते कोणते होते, तर सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण काय झाले होते, त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे झाले होते. आणि या गुणांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने काय केलेले, ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभालेख कोरलेले आहेत. ठिकठिकाणी काय केलेलं आहे, शिलालेख कोरलेले, स्तंभालेख कोरलेले आहेत. आणि हे लेख जे आहेत हे एका विशिष्ट लिपीमध्ये आहेत, म्हणजे एका ब्राह्मी लिपीमध्ये आहेत. हे कुठल्या लिपीमध्ये आहेत, तर ब्राह्मी लिपीमध्ये आहेत. आणि या लेखांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख जो केलेला आहे तो म्हणजे देवानम प्रियो प्रियदसी, म्हणजे देवाचा प्रिय प्रियदर्शी असा उल्लेख त्याने त्या ठिकाणी केलेला आहे. आणि राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षाने त्याने कलिंगवर विजय मिळवलेला होता. जेव्हा त्याचा राज्याभिषेक झाला, तो सम्राटपदी आला, त्यानंतर 8 वर्षातच त्याने कलिंगवर विजय मिळवलेला होता. आणि तेथील विनाश जो झाला आणि तो विनाश पाहून त्याचं हृदय परिवर्तन झालं, याचा उल्लेख या सगळ्या या लेखामध्ये आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखामध्ये वटवागळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, त्याचबरोबर जंगलामध्ये वनवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते. म्हणजे त्यानंतर युद्ध न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सम्राट अशोकाने जे काही संदेश पोहोचवला, त्यामध्ये त्याने असे शिलालेख सुद्धा निर्माण केले किंवा लेख लिहिले की ज्याच्यामध्ये वटवागळे, माकडे, गेंडे अशा प्राण्यांची शिकार करू नये, त्याचबरोबर जंगलामध्ये वनवे लावू नयेत, म्हणजे आगी लावू नये. वनवे म्हणजे जंगलामध्ये आग लागू नये, जंगलामध्ये लागलेली आग त्याला आपण वनवा म्हणतो. तर अशा प्रकारचे वनवे लावू नयेत असे सक्त निर्बंध त्याने काय केले होते, लिहून ठेवलेले होते. या ठिकाणी आपल्याला सम्राट अशोकाचं चित्र या ठिकाणी दिसतंय. यानंतर आपण सम्राट अशोकाचं कार्य पाहणार आहोत. अशोकाचे धर्मप्रसाराचे कार्य. सम्राट अशोक याने कलिंगच्या युद्धानंतर बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्याने पाटलीपुत्र या ठिकाणी बौद्ध धर्माची 3री परिषद बोलवली होती. आता ही ती परिषद आहे, या परिषदेमध्ये बौद्ध धर्माचं तत्वज्ञान आहे, या तत्वज्ञानावर चर्चा केली जाते. अशासाठी ही परिषद बोलवलेली होती. आणि ही परिषद पाटलीपुत्र या ठिकाणी बोलवली होती आणि ही सम्राट अशोकाने बोलवली होती. आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकानं आपला मुलगा महेंद्र आणि आपली मुलगी संघमित्रा या दोघांनाही श्रीलंकेला पाठवलं होतं. पहा, सम्राट अशोक याने कलिंगचं युद्ध केलं. युद्धामध्ये झालेला रक्तपात, त्याने खूप रक्तपात पाहिला, त्यामुळे त्याचं हृदय परिवर्तन झालं. आणि हृदय परिवर्तन झाल्यानंतर त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी त्याने पाटलीपुत्र किंवा बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानावर चर्चा करण्यासाठी बौद्ध धर्माची 3री परिषद बोलवली पाटलीपुत्र या ठिकाणी. त्याचबरोबर बौद्ध धर्माचा प्रसार व्हावा यासाठी सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा या दोघांनाही श्रीलंकेला पाठवलेलं दिसून येतं. त्याचबरोबर आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्ये त्याने धर्म प्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले. म्हणजे बौद्ध धर्माचा प्रचार हा इतर काही देशांमध्ये व्हावा यासाठी सम्राट अशोकाने आग्नेय आशिया आणि मध्य आशिया या ठिकाणी सुद्धा धर्मप्रचार करण्यासाठी बौद्ध भिक्खूंना पाठवलेलं होतं. त्याचबरोबर त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधलेले हे दिसून येतात आपल्याला. आता सम्राट अशोकानं लोकोपयोगी कोणती कामं केलेली आहेत, की लोकांच्या भल्यासाठी किंवा लोकांसाठी चांगली कोणती कामं केली आहेत ते आपण पाहूया. तर एक म्हणजे सम्राट अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिलेला दिसून येतो. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी, म्हणजे माणूस असो अथवा पशु असो दोघांनाही मोफत औषध मिळावं याची सोय केलेली होती. त्याचबरोबर आपल्या साम्राज्यामध्ये रस्ते बांधले. त्याचबरोबर रस्त्यावरून जात असताना लोकांना सावली मिळावी यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूंना झाडे लावली. त्याचबरोबर वाटसरूंना विश्राम करण्यासाठी धर्मशाळा बांधल्या. त्याचबरोबर विहिरी खोदल्या. म्हणजे या सगळ्या लोकांच्या उपयोगी पडतील अशा गोष्टी सम्राट अशोकाने केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर हे करून पहा, यामध्ये आपण तुमच्या परिसरात कोणत्या संस्था
कोणती लोकोपयोगी कामे करतात त्याचा अहवाल तयार करा. म्हणजे अशी कोणती एखादी सामाजिक संघटना असते किंवा एखादी संस्था असते की जी लोकांच्या भल्यासाठी कामं करतात त्याचा अहवाल तुम्ही तयार करा किंवा एखाद्या संस्थेचं नाव आणि त्या संस्थेनं काय काय केलेलं आहे तर या गोष्टींची एक यादी करा किंवा त्या संस्थेबद्दलची माहिती गोळा करा. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहतोय मौर्यकालीन राज्यव्यवस्था. आता मौर्य साम्राज्याची जी राजधानी आहे ती कुठं होती तर ती पाटलीपुत्र या ठिकाणी होती. कुठं होती? पाटलीपुत्र. आणि किंवा राज्यकारभार साम्राज्य खूप मोठं होतं त्यामुळे राज्यकारभाराचा करताना अवघड जाणं हे म्हणजे अवघड जाऊ शकतं. त्यासाठी किंवा राज्यकारभाराच्या सोयीसाठी सम्राट अशोकाने काय केलं होतं साम्राज्याचे 4 विभाग पाडलेले होते आणि प्रत्येक विभागाची एक स्वतंत्र अशी राजधानी निर्माण केलेली होती. आपण पाहिलं साम्राज्य त्याचं खूप मोठं आहे त्यामुळे त्याने त्याचे राज्यकारभार सोयीचा व्हावा या दृष्टिकोनातून त्याचे 4 विभाग पाडले आणि 4 विभागाची एक स्वतंत्र राजधानी त्या ठिकाणी निर्माण केली. पहिला भाग होता तो म्हणजे पूर्व विभाग. त्याची राजधानी जी होती तोशाली जी ओडिशामध्ये आहे. त्यानंतर दुसरा भाग होता तो पश्चिम विभाग. त्याची राजधानी आपल्याला उज्जैनी या ठिकाणी दिसते मध्य प्रदेशामध्ये. आणि तिसरा भाग जो आहे तो आहे दक्षिण विभाग ज्याच्यामध्ये सुवर्णगिरी म्हणजे कर्नाटकामधील कनकगिरी ती आता सुवर्णगिरी. त्यानंतर चौथा जो भाग आहे तो आहे उत्तर विभाग की ज्याची राजधानी आपल्याला आपण पाहतो कुठं आहे तक्षशिला. ते स्थान आता पाकिस्तानमध्ये आहे. जो उत्तर विभाग होता तो आता कुठं आहे पाकिस्तानमध्ये. म्हणजे हा राज्यकारभार करण्यासाठी अशा प्रकारचे 4 विभाग हे सम्राट अशोकाने पाडलेले होते आणि त्या 4 विभागांच्या आधारे सम्राट अशोक त्या साम्राज्यावर राज्यकारभार करत होता. आणि राज्यकारभार करत असताना राजाला सल्ला देण्यासाठी एक मंत्री परिषद असे म्हणजे मंत्र्यांची परिषद की जी राज्यकारभार करताना राजाला काही ज्या अडचणी येत होत्या त्यामध्ये सल्ला देण्यासाठी ही मंत्री परिषद असे. त्याचबरोबर वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे वेगवेगळे अधिकारी होत होते म्हणजे राज्यकारभारामध्ये अशा अनेक अधिकारी आपल्याला दिसून येतात. आणि या सर्वांवर देखरेख करण्यासाठी म्हणजे या सगळ्या गोष्टींवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी म्हणजे कोणते अधिकारी काय काम करतात आहे किंवा कामं करत आहेत की नाहीत की भ्रष्टाचार करतात आहे यासाठी त्यांच्यावर काय केलं जातं किंवा शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत कार्यक्षम किंवा सक्षम असं हेर खातं त्याने सम्राट अशोकाच्या दरबारामध्ये होतं. हेर खातं होतं. त्याची माहिती फक्त सम्राट अशोकाला असायची की जेणेकरून ज्यांच्या माध्यमातून आपला कारभार कसा चालला आहे किंवा शत्रू आपल्यावर कोणत्या प्रकारची किंवा चाल करून येतो की नाही या सगळ्या गोष्टी या हेर खात्यांच्या मार्फत तो आपल्याजवळ घेत असे. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहतोय तो म्हणजे मौर्यकालीन लोकजीवन. मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होतं. जे शेतीचं उत्पादन व्हायचं त्या शेतीच्या उत्पादनाला काय होतं खूप महत्त्व होतं. त्याचबरोबर शेतीबरोबरच आता उत्पादन हे वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. जसं आता आपण आताच्या काळामध्ये आपण ऊस किंवा ज्वारी बाजरी गहू मका या अशा प्रकारचं उत्पादन घेतो. तसं त्या काळामध्ये जे पीक होतं त्या पिकाचं उत्पादन घेतलं जायचं आणि त्या उत्पादनाला खूप महत्त्व होतं. त्याचबरोबर शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योग हे भरभराटीला आले होते. म्हणजे शेती हा व्यवसाय होताच त्याचबरोबर व्यापार आणि इतर काही जे उद्योग होते यांनासुद्धा भरभराट आलेली होती. त्याचबरोबर हस्तिदंतावरील कोरीवकाम म्हणजे हत्तीचे दात. हस्तिदंत म्हणजे काय हत्तीचे दात आणि त्या हत्तीच्या दातांवर काय केलं जातं कोरीवकाम केलं जातं. म्हणजे हत्तीच्या दातांच्या वस्तू की ज्याच्यावर चांगल्या प्रकारे कोरीवकाम केलेलं असतं असं कोरीवकाम. त्याचबरोबर कापड विणणे आणि रंगवणे धातुकाम यासारखे अनेक व्यवसाय हे त्या ठिकाणी होते आणि ते भरभराटीला आलेले होते. त्याचबरोबर चकाकी असलेली काळ्या रंगाच्या मातीची भांडी म्हणजे ज्या भांड्यांना चकाकी आलेली आहे काळ्या रंगाची मातीची भांडी अशी त्या ठिकाणी घडवली जात होती. काळ्या रंगाची मातीची भांडी ही घडवली जात होती की ज्यांना चकाकी येत होती. त्याचबरोबर नौका बांधणी म्हणजे आपण पाहतो नौका बांधणी त्या काळात सुद्धा होती म्हणजे समुद्र प्रवास समुद्रामधून जहाज नेणे. तर हाही उद्योग मोठ्या प्रमाणावर उद्योग चालत होता. त्याचबरोबर
धातू कामामध्ये सुद्धा इतर धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले होतं. त्या काळामध्ये जे धातू काम होतं, त्या धातू कामामध्ये इतर जे धातू आहेत त्या धातूंबरोबरच लोखंडाच्या वस्तू बनवण्याचं सुद्धा काय केलं होतं, तंत्रज्ञान हे सम्राट अशोकाच्या काळामध्ये विकसित झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर जी नगरं आहेत त्या नगरांमध्ये किंवा ग्राम म्हणजे गावं जे आहेत त्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव, जसं आत्ता आपण वेगवेगळे उत्सव साजरे करतो, समारंभ साजरे करतो, तसंच त्या ठिकाणी सुद्धा विविध प्रकारचे उत्सव आणि समारंभ साजरे केले जायचे. त्याचबरोबर लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य आणि गायनाचे कार्यक्रम होत होते. म्हणजे लोकांचं मनोरंजन व्हावं, शेतीतून किंवा व्यवसायामधून वेळ काढून त्यांच्यासाठी काय केलं जातं, मनोरंजनासाठी नृत्य आणि गायनाचे कार्यक्रम होत होते. त्याचबरोबर कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती ह्या त्या ठिकाणी लोकप्रिय होत्या. म्हणजे कुस्तीचे खेळ आणि रथांच्या शर्यती ह्या तिथल्या लोकप्रिय गोष्टी होत्या. त्याचबरोबर सोंगट्यांचा खेळ आणि बुद्धिबळ यासारखे खेळ जे आहेत ते आवडीने खेळले जातात. सोंगट्यांचा खेळ आणि बुद्धिबळ हे जे खेळ आहेत ते काय केलं जातं, ते आवडीने खेळले जायचे. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे बुद्धिबळ आहे त्या बुद्धिबळालाच एक दुसरं नाव दिलेलं आहे किंवा बुद्धिबळालाच अष्टपद असं म्हटलेलं होतं. बुद्धिबळालाच काय म्हटलं होतं, अष्टपद असं म्हटलेलं दिसून येतं. ठीक आहे. आता मौर्यकालीन कला आणि साहित्य. कला आणि साहित्य तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये शिल्पकलेला उत्तेजन मिळालं होतं. भरपूर शिल्पकला म्हणजे दगडावर कोरणे किंवा इमारतींवर कोरणं अशा या शिल्पकलेला काय झालं होतं, उत्तेजन हे मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेलं होतं. त्या अगोदर आपण माहिती आहे का तुम्हाला, हे पाहूया. यामध्ये आपण पाहतो की भारताची राजमुद्रा सारनाथ येथे अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली. ही तुम्हाला जी समोर दिसते आहे ती भारताची राजमुद्रा आहे. ही जी आहे ही भारताची राजमुद्रा. आपण 1 रुपयाचं नाणं घेतलं किंवा 5 रुपयाचं नाणं घेतलं किंवा नोट घेतली आपण किंवा कुठलाही सरकारी कागद घेतला तर याच्यावर आपल्याला काय दिसतं, अशा प्रकारची राजमुद्रा त्या ठिकाणी उठवलेली आपल्याला दिसून येते. आणि ही राजमुद्रा कुठून घेतलेली आहे, तर जे सम्राट अशोकानं जी स्तंभ उभारलेला होता त्या स्तंभावरून घेतलेली आहे. सारनाथ या ठिकाणी जो स्तंभ आहे त्या स्तंभावरून ही राजमुद्रा घेतलेली आहे. की या राजमुद्रेवर काय आहेत, 4 सिंह आहेत. आता यामध्ये तुम्हाला समोरून पाहिलं तर 1, 2 आणि 3 दिसतो आणि चौथा जो सिंह आहे तो या सिंहाच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला दिसतो. फक्त तो समोरून बघताना आपल्याला तो दिसत नाही. तर याच्यावर असे किती सिंह आहेत, 4 सिंह आहेत. आणि प्रत्येक जे 4 सिंह आहेत त्या प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडवी एक पट्टी आहे आणि त्या आडवी पट्टीवर आपल्याला काय दिसतं, चक्र दिसतं. म्हणजे हे तुम्हाला चक्र दिसतंय, चक्र दिसतंय. तसंच या ठिकाणी सुद्धा हे चक्र आहे आणि या ठिकाणी सुद्धा चक्र आहे. म्हणजे हे प्रत्येक सिंहाच्या पायाखाली हे आपल्याला काय दिसतं, चक्र या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर चक्राच्या एका बाजूस अश्व व दुसऱ्या बाजूस वृषभ आहे. म्हणजे चक्राच्या एका बाजूस आता आपण इथं पाहिलं तर इथं आपल्याला अश्व म्हणजे घोडा आणि इथं बैलाचं चित्र एक आहे. घोड्याचं आणि बैलाचं चक्राच्या एका बाजूला बैलाचं आणि दुसऱ्या बाजूला घोड्याचं चित्र आपल्याला हे दिसून येतं. ठीक आहे. आणि राजमुद्रेची जी बाजू आपल्याला दिसत नाही म्हणजे पलीकडची बाजू, त्या बाजूवर अशाच पद्धतीने काय केलेलं आहे, तर हत्ती आणि सिंह असे दोन्ही प्राणी आहेत. हत्ती आणि सिंह. ठीक आहे. तर हे मौर्यकालीन साहित्य आपण पाहत होतो. तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये कलेला काय झालेलं आहे, उत्तेजन मिळालेलं आहे आणि सम्राट अशोकाने असे अनेक स्तंभ उभारलेले आहेत आणि ते भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. जे स्तंभ उभारले गेलेले आहेत ते भारतीय शिल्पकलेचे काय आहेत, उत्तम नमुने आहेत. आणि त्याने उभारलेल्या स्तंभावर आपण पाहिलं आताच सिंह, हत्ती, बैल यासारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्प हे आपल्याला दिसून येतात. आपण चित्र पाहिलं तर उत्तम प्रकारे ते सिंह, हत्ती वगैरे, बैल, अश्व हे दिसून येतात आहे. त्याचबरोबर सारनाथ येथील अशोक स्तंभ जो आहे त्या सारनाथ अशोक स्तंभावरील जे चक्र आहे म्हणजे प्रत्येक सिंहाच्या खाली जे चक्र आहे हे चक्र
हे काय केलेलं आहे, भारताच्या राष्ट्रध्वजावर काय झालेलं आहे, झळकलेलं आहे. जे आपण आपला जो राष्ट्रध्वज आहे, तिरंगा आहे, त्या तिरंग्यावर पांढऱ्या रंगावर बरोबर मधोमध हे आपल्याला काय दिसतं, चक्र दिसतं. ते कुठून घेतलेलं आहे, तर याच अशोकाच्या स्तंभावरून घेतलेलं आहे. अशोकाने जे सारनाथ या ठिकाणी स्तंभ उभारलेला आहे, त्या स्तंभावरून हे घेतलेलं आहे. ठीक आहे. त्या स्तंभावर चारी बाजू सिंह आहेत. समोरून पाहिलं तर आपल्याला आता आपण पाहिलं की 3 सिंह दिसतात. एक त्याच्याबरोबर मागे आहे. ही भारताची राजमुद्रा आहे. म्हणजे आपण ही स्तंभ जो उभारलेला आहे आणि स्तंभामधला हा भाग जो केलेला आहे तो आपली भारताची राजमुद्रा आहे. ती आपण अगोदर पाहिले आपण की आपल्या नाण्यांवर, सरकारी कागदांवर, नोटांवर आपल्याला हे राजमुद्रा आपली दिसत असते. आणि त्याच्या काळात खोदली गेलेली म्हणजे सम्राट अशोकाच्या काळात खोदली गेलेली बराबार टेकड्यांवर लेणी सुद्धा प्रसिद्ध आहेत. म्हणजे सम्राट अशोकाच्या काळामध्ये लेणी जी खोदली त्या लेण्याचं नाव आहे बराबार. बराबार टेकड्यांवर ही लेणी जी खोदलेली आहे ती लेणी काय आहे, प्रसिद्ध आहे. आणि ती लेणी बिहारमध्ये आहेत. कुठे आहेत, बिहारमध्ये. भारतीय लेण्यांमध्ये ही लेणी जी आहे ती सर्वात प्राचीन लेणी आहेत. म्हणजे कुठली, तर बिहार राज्यामधील बराबार टेकड्यांवरील जी लेणी आहेत ती खूप प्राचीन अशी लेणी आहेत. त्यानंतर सम्राट अशोकाचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या साम्राज्याला ही उतरता कळायला लागली होती. म्हणजे चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये जो उदय झाला मौर्य घराण्याचा, त्या घराण्याला उतरता कळा जी लागली ती कधी, सम्राट अशोकाचा मृत्यू झाल्यानंतर. म्हणजे मौर्य काळानंतर भारतामध्ये काय झालं परत, तर अनेक राज्य उदयास आली. म्हणजे जे साम्राज्य होतं त्या साम्राज्यावर जसं सम्राट अशोकानेच जेवढं लक्ष ठेवलं त्या पद्धतीनं इतर कोणत्याही राजाला त्या प्रकारे लक्ष ठेवता आलं नाही. त्यामुळं त्या मगध राज्याला ही उतरता कळायला लागली आणि अनेक राज्य ही उदयास आली आणि काही साम्राज्य उदयाला आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठं साम्राज्य होतं आणि हे जे निर्माण केलेलं होतं, चंद्रगुप्त मौर्य हा संस्थापक होता. तर त्याने निर्माण केलेलं मौर्य साम्राज्य सम्राट अशोकाच्या काळामध्ये, तर हेच काय होतं, सर्वात मोठं साम्राज्य हे निर्माण झालेलं होतं. आणि मौर्य काळानंतरच्या राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण काय करणार आहोत, पुढील पाठामध्ये समजून घेणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आपण इथंच थांबणार आहोत. जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमुळे अभ्यासामध्ये मदत होत असेल अथवा तुम्हाला समजत असेल, कळत असेल, तर माझ्या व्हिडिओला नक्कीच तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.